मवियानं होर्डिंगबाजी न करता कर्जमाफी केली. सध्याची घोषणा पोकळ. कर्जमाफीच्या निर्णयावरून आदित्य ठाकरेंचा सरकारला चिमटा. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का. विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद. पुणे विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या कारवाईला वेग. आतापर्यंत 6 जणांना सीआयडी कोठडी. विषारी दारू प्रकरणी तपासामध्ये 10 टीम कार्यरत. लातूरच्या खोपे गावात भोंदूबाबाचा भांडाफोड. आजार बरा करण्याच्या नावाखाली फसवणूक. जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा. नवी मुंबईमध्ये कृत्रिमरित्या आंबे पिकवणाऱ्या गोदामावर मनसेची धाड. आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनाचा वापर. एफडीए कडून लाखो रुपयांचा माल सील. नाशिक शहरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नाशिकमध्ये आल्हाददायक गारवा. परभणी जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस. भिंत कोसळून 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू. घटनेनंतर गावावर शोककळा. कांदा दराचा प्रश्न पेटला. चांदवड नंतर मनसरमध्ये शेतकऱ्यांचा महामोर्चा. रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध. प्रति किलो 25 रुपये दर देण्याची मागणी. संभाजीनगरमध्ये कचरा प्रश्न पेटला. वाळूज एमआयडीसी कार्यालयामध्ये कचरा फेको आंदोलन. कचरा उचलला जात नसल्यानं नागरिकांचा संताप. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. शिवाजी पार्क परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन. एअर इंडियाच्या इमारतीचं हस्तांतरण होणार. मंत्रिमंडळ बैठकीनंतर करारनामा हस्तांतरण प्रक्रिया. सुमारे 1600 कोटींना राज्य सरकारकडून इमारत खरेदी. नरिमन पॉइंट इथली 23 मजली एअर इंडिया इमारत राज्य सरकारकडून खरेदी. मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई. 4 कोटी 20 लाख रुपयांचं सोनं जप्त. सोनं तस्करी प्रकरणी 3 बेड्या. दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर कारवाई. अन्न व औषध प्रशासनाचा इशारा. जाहिरातींविरोधात कठोर पावलं उचलण्याचा आयुक्त तुकाराम मुंढेंकडून इशारा.